काय पाहणार आहोत? रिप्रोडक्शन, जो आपला 3rd चॅप्टर आहे, लिव्हिंग लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. यामध्ये आपण जी काही एक जसं आपण पाहिलं की मानवी शरीरामध्ये किंवा माणसाला जगण्यासाठी अनेक साऱ्या वेगवेगळ्या क्रियांची काय लागते, गरज आहे, आवश्यकता आहे. जर त्या ठिकाणी रिस्पायरेशन झालं नाही तर आपण जगू शकत नाही, बरोबर आहे नाही? सेल डिव्हिजन झालं नाही तर तुम्ही जगणार का? नाही, बरोबर आहे नाही? सो म्हणजे अशा काही प्रक्रिया असतात की ज्या तुमच्या डेव्हलपमेंटसाठी, ग्रोथसाठी किंवा लाईफ म्हणजे जिवंत राहण्यासाठी या क्रिया घडणं काय आहे, गरजेचं आहे. सो विथ ऑल दिस प्रोसेसेस टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द न्यू प्रोसेस दैट इज कॉल्ड एज द रिप्रोडक्शन. क्या बोलेंगे उसको? रिप्रोडक्शन. मग आता रिप्रोडक्शन म्हणजे काय? सिंपल आहे, ओके. की बघा, फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम. फॉर्मेशन म्हणजे काय? तयार होणे. न्यू म्हणजे नवीन, ऑर्गॅनिझम म्हणजे आहे की नाही, मीन्स फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस. आता हे शब्द नीट आहे का? काय की फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस. आता सेम स्पेसिस म्हणजे काय? सपोज आय हॅव अ डॉग, ओके. सो अब कुत्ता तो जन्म नहीं देगा कौन? कुत्री आहे का नाही? आता जे काही कुत्री आहे ही कोणाला जन्म देणार? कुत्र्यालाच देणार ना. सेम स्पेसिस, एकाच प्रजातीत कुत्री कोणाला जन्म देणार? कुत्र्याला देणार, बरोबर नाही? हत्तीन, वाघीन, आहे की नाही? म्हणजे त्याच ज्या काही स्पेसिस आहे त्या आपल्यासारख्याच एका नवीन ऑर्गॅनिझमला काय देतील? जन्म देतील. त्या प्रक्रियेला काय म्हणायचं असतं? रिप्रोडक्शन. मीन्स फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम, आहे की नाही? एकाच प्रजातीचं एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाला काय देणे? जन्म देणे, म्हणजेच काय असतं? पुनरुत्पादन. पण इथं तुम्हाला या ठिकाणी सेम स्पेसिस बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम, तुमच्या डेफिनेशनमध्ये हे शब्द येणं अपेक्षित आहे. गॉट इट? हे शब्द येणं काय आहे? अपेक्षित आहे, बरोबर आहे की नाही? नाही तर आजपर्यंत मी कधी ऐकलं आहे का, 100 वर्षापूर्वी असो का 200 वर्षापूर्वी असो, है ना, की एका हत्तीने दिला कुत्र्याला जन्म, एका मांजरीने दिला वाघाला जन्म? नाही, हे पॉसिबल नाही आहे, ओके. मीन्स का या ठिकाणी म्हणजे एक सेम स्पेसिस काय करेल की आपल्यासारख्याच ऑर्गॅनिझमला काय करेल? जन्माला घालेल. त्या प्रक्रियेला काय म्हणायचं? रिप्रोडक्शन, ओके. सो मग या पद्धतीने जे रिप्रोडक्शन आहे हे आपल्याला, या रिप्रोडक्शन प्रक्रियेबद्दल आपल्याला सर्व डिटेल या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. मागच्या चॅप्टरमध्ये आपण जे रिस्पायरेशन आहे आणि एनर्जी प्रोडक्शन जे आहे, ठीक आहे. सो या काही क्रियांबद्दल किंवा त्यानंतर एक महत्त्वाची जी क्रिया आहे आपल्या शरीरामध्ये होणार आहे दॅट इज कॉल्ड सेल डिव्हिजन, ओके. सो या सेल डिव्हिजनबद्दल आपण शिकलो, राईट. आणि या चॅप्टरमध्ये आपल्याला कशाबद्दल शिकायचं आहे? रिप्रोडक्शन. क्लिअर आहे? ओके. मग रिप्रोडक्शन म्हणजे काय कळालं, है ना? फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम स्पेसिस बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम, ठीक आहे. त्याला काय म्हणायचं आपण? रिप्रोडक्शन, ओके. बघा बाळांनो, मग हे जे रिप्रोडक्शन आहे काय आहे? रिप्रोडक्शन. तर रिप्रोडक्शन जे आहे हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये 2 पद्धतीने होतं. किती पद्धतीने? 2, ठीक आहे. मग बघा, आता 2 पद्धती कोणत्या कोणत्या आणि कशा कशा आहेत हे आपल्याला शिकायचं आहे, डिटेलमध्ये पाहायचं आपल्याला. जरा बघा. सो रिप्रोडक्शन जे आहे हे किती प्रक्रियेने होतं? 2. किती येणे होतं? 2 येणे होतं. एक या ठिकाणी आहे तुमचं असेक्च्युअल रिप्रोडक्शन. कोणतं आहे? असेक्च्युअल रिप्रोडक्शन. तर दुसरं आहे सेक्च्युअल रिप्रोडक्शन. लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन, ठीक आहे. आता असेक्च्युअली किंवा असेक्च्युअल रिप्रोडक्शन आणि सेक्च्युअल रिप्रोडक्शन यातला फरक काय? बरोबर आहे. आता असेक्च्युअल जे रिप्रोडक्शन आहे बाळांनो, अलैंगिक प्रजनन ज्याला आपण म्हणतो, काय म्हणतो? अलैंगिक प्रजनन जे आहे, तर अलैंगिक प्रजनन जे आहे इट हॅपन्स विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स. काय होतं या ठिकाणी? विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स. असेक्च्युअल रिप्रोडक्शनमध्ये या ठिकाणी गॅमेट्स इन्व्हॉल्व होत नाही. समजतं ना? आता गॅमेट्स म्हणजे काय आपण पाहिलं, ठीक आहे. देर आर 2 टाइप्स ऑफ गॅमेट्स, मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट्स इन द ह्यूमन बीइंग्स. मेल गॅमेट इज कॉल्ड ॲज एंड फीमेल गैमेट इज कॉल्ड एज ओवम और एग्स, ओके. सो ये दोनों
की ज़रूरत वहाँ पे नहीं पडेगी. मीन्स या ठिकाणी असेक्च्युअल जे रिप्रोडक्शन आहे हे विदाऊट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स, गॅमेट्सच्या इन्व्हॉल्वमेंटच्या व्यतिरिक्त. म्हणजे त्या ठिकाणी असेक्च्युअल रिप्रोडक्शन जे आहे हे गॅमेटच्या शिवाय, म्हणजे तिथं गॅमेटची गरज नाही. मग आता गॅमेटची गरज नाही, बरोबर आहे. सो वी नो दॅट. मग आता सेक्च्युअल रिप्रोडक्शन जे आहे मग याची व्याख्या काय सांगणार तुम्ही? न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म बाय अर्लियर एक्झिस्टिंग वन विथ द इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट. इथं फक्त काय शब्द वापरणार आपण? विदाउट. आणि तिथं काय वापरणार? विथ इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट, है ना. म्हणजे या ठिकाणी गॅमेट्स काय होणार आहे? इन्व्हॉल्व होणार आहे. इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स. ठीक आहे. सो थोडंसं डिटेल आपण याच्यामध्ये बद्दल पाहणार आहे. दिलेलं नाही तुम्हाला पुस्तकात इतकं, पण मग आपण पाहणार थोडंसं. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे या ठिकाणी विदाऊट इन्व्हॉल्वमेंट ऑफ काय आहे? गॅमेट्स. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी नो नीड ऑफ 2 गॅमेट्स. या ठिकाणी 2 गॅमेट्सची तुम्हाला गरज आहे का? नाही. बरोबर आहे की नाही? असेक्च्युअल रिप्रोडक्शनमध्ये तुम्हाला गॅमेट्सची गरज नाही. बट सेक्च्युअल रिप्रोडक्शन जर असेल मग देर इज नीड ऑफ 2 गॅमेट्स. या ठिकाणी 2 गॅमेट्सची तुम्हाला काय लागेल? गरज लागेल. आता मला सांगा, जर या ठिकाणी गॅमेट्स जर इन्व्हॉल्व नसतील, ठीक आहे, गॅमेट्स जर इन्व्हॉल्व नसेल तर या ठिकाणी जेनेटिक रिकॉम्बिनेशन होणार आहे का? जेनेटिक रिकॉम्बिनेशन होणार आहे? नाही होणार आहे. बरोबर आहे की नाही? पण या ठिकाणी मग आता इथे ज्यावेळेस जेनेटिक रिकॉम्बिनेशन जर होणार नसेल, जेनेटिक रिकॉम्बिनेशन होणार नसेल तर जे काही येणारं न्यू ऑर्गॅनिझम आहे इट विल बी एक्झॅक्टली सिमिलर. एक्झॅक्टली जेनेटिकली कसा असेल? तो सिमिलर असेल. एक अमिबा आहे, ज्यावेळेस दुसऱ्या अमिबा जन्म दिला, सो दे विल बोथ विल सेम जेनेटिकली. वाय? बिकॉज देर इज नो इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स. इफ देर इज इन्व्हॉल्विंग अ गॅमेट, आपण आता सेल डिव्हिजनमध्ये पाहिलं, मिओसिसमध्ये आहे ना, क्रॉसिंग ओव्हर वगैरे होणं, त्या ठिकाणी कॅरेक्टर्स एक्सचेंज होणं. आणि ज्यावेळेस आपण पाहतो की हॅप्लॉइड सेलपासून काय तयार होते? डायप्लॉइड सेल. 4 N सेल्स आर फॉर्म देअर. हॅप्लॉइड सेल 4 हॅप्लॉइड सेल तयार होतात मिओसिसमध्ये. नंतर मग एक जर्म सेल मेलची, एक जर्म सेल फिमेलची कंबाईन होणार. 46 नंबर ऑफ क्रोमोझोम विल देअर, आहे की नाही? म्हणजे त्या ठिकाणी जेनेटिक सिमिलॅरिटी असेल का? नसेल. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, मग या ठिकाणी एक्झॅक्टली जेनेटिकली कसे असतील? सिमिलर. म्हणजे याचा अर्थ त्यांच्यामध्ये व्हॅरिएशन दिसेल का? काही बदल दिसून येईल? नाही. म्हणजे आपण काय लिहिणार या ठिकाणी? नो व्हॅरिएशन्स फाउंड. त्यांच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं व्हॅरिएशन आपल्याला दिसणार नाही. पण आता आपण एक्झॅक्टली आपल्या आईवडिलांसारखं दिसतो का? नाही. बट वी लुक्स सम हाऊ, काहीतरी क्वचित प्रमाणात. मग आपला आयब्रोज आईसारखे असू शकतं, वडिलांसारखं. आपला फेस कलर आईसारखा असू शकतो, वडिलांसारखा असू शकतो. आपले नोज पोझिशन, इयर पोझिशन, आईज कलर्स, इयर कलर्स, आहे नाही. सो सम कॅरेक्टर्स विल बी सेम ॲज अवर पॅरेंट. मग हे कशामुळे? म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय होतं? मग आपण एक्झॅक्टली सिमिलर दिसतोय का? नाही. सम हाऊ मीन्स देअर इज व्हेरिएशन. कळते ना? बदल दिसतो का नाही दिसतो? ऑब्वियसली दिसतो. बरोबर की नाही? आपल्या आईवडिलांसारखं जर आपण असतो तर अवघड झालं असतं. आपले भाऊ बहीण बी तसेच असते, म्हणजे झेरॉक्स कॉपी सेम. म्हणजे कोणाच्या नावावर कोणी जा, काही ताण नाही, है ना. चायना क्रिकेट का खेळत नाही? सगळ्यांची छान. आता एक आऊट झालं दुसरं यायचं, ते कसं कळायचं? कसं हेच गेलं तर हेच आउट का दुसरं हे? अवघड कार्यक्रम आहे. ओके. मीन्स या ठिकाणी देर इज व्हॅरिएशन. या ठिकाणी आपल्याला काय दिसतं बाळांनो? व्हॅरिएशन या ठिकाणी दिसून येतात. ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी जे काही जेनेटिक रिकॉम्बिनेशन जे आहे हे या ठिकाणी आहे का? नाही. हा एवढा याचा काय आहे? ड्रॉबॅक आहे. जेनेटिक रिकॉम्बिनेशन त्या ठिकाणी होत नाही, यामुळे याचा हा काय आहे? ड्रॉबॅक आहे. पण याच्यामध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं? हो होतं. त्यानंतर जे असेक्च्युअल रिप्रोडक्शन असतं, अलैंगिक प्रजनन जे आहे बाळांनो, अलैंगिक प्रजननाची जी काही क्रिया आहे किंवा जी काही प्रक्रिया असेल, ठीक आहे, ही खूप फास्ट घडणारी आहे. कशी आहे? फास्ट. म्हणजे जी काही असेक्च्युअल रिप्रोडक्शन जे आहे ही कशी आहे? फास्ट प्रोसेस. कशी आहे? फास्ट प्रोसेस या ठिकाणी आहे.
ठीक आहे. आणि जी सेक्शुअल रिप्रोडक्शनची जी काही प्रक्रिया आहे ही कशी आहे, स्लो प्रोसेस. इट्स अ स्लो गोईंग. ही हळूवार घडणारी प्रक्रिया. असं झालं का एका आईने 2 दिवसात बाळाला जन्म दिला? शक्यच नाही. इट विल टेक सम टाईम लगेगा. ठीक आहे, वेळ लागणार म्हणजे लागणार. सो या ठिकाणी अशा काही स्वरूपाचे पॉईंट्स आपल्यासमोर या ठिकाणी दिसतात की असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये एक्झॅक्टली काय होतं आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं. ठीक आहे, हां बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की हे जे काही रिप्रोडक्शन आहे हे कसं आहे, युनिपॅरेंटल. ओनली वन पॅरेंट्स इज रिक्वायर्ड हिअर. ओके, सो दॅट्स वाय इट्स अ युनिपॅरेंटल. म्हणजे एकाच पॅरेंट्सकडून हे रिप्रोडक्शन घडवून आणल्या जातं. पण हे 2 parents are required there, है ना. इट्स युनिपॅरेंटल बट हिअर इज रिक्वायर्ड 2 parents. यामध्ये 2 पॅरेंट्स काय असतं बाळांनो, इन्व्हॉल्व असतं. या ठिकाणी सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी तुम्हाला 2 पालकांची गरज लागेल. मेल फिमेल बॉडी रिक्वायर्ड हिअर. ओके, म्हणजे हा फरक आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. इथपर्यंत काय अडचण, कोणाला काही डाऊट? ओके, बघा आता मग जे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, असेक्शुअल जे रिप्रोडक्शन आहे हे कोणामध्ये घडणार? दगडामध्ये, मातीमध्ये, मग इन शॉर्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये, सजीवांमध्ये घडणार. बरोबर आहे. मग आता सजीवांमध्ये घडणार म्हणजे याचा अर्थ की हे जे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, ठीक आहे, सो इट्स हॅपन ऑल्सो इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम अँड देर आर सम मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. काही एकपेशीय असे प्राणी आहेत, ठीक आहे, की ज्यांच्यामध्ये एकपेशीय असे जीव आहेत की ज्यांच्यामध्ये अलैंगिक प्रजनन घडतं. तर काही बहुपेशी म्हणजेच मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असे असतात की ज्यांच्यामध्ये सुद्धा काय घडतं, असेक्शुअल रिप्रोडक्शन त्यांच्यामध्ये घडून येतं. ठीक आहे, मग आपल्याला पाहिजे आता असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन, ठीक आहे. आता याला आपण थोडंसं एकदा डिटेल पाहणार. ठीक आहे, बघा असेक्शुअल जे रिप्रोडक्शन आहे आपण याचे 2 पार्ट या ठिकाणी करूया म्हणजे आपल्याला अभ्यासाला सोपं जाईल. ठीक आहे, एक आहे तुमचं युनिसेल्युलर. काय आहे? युनिसेल्युलर. आणि दुसरं आहे मल्टीसेल्युलर. म्हणजे मल्टीसेल्युलरमध्ये सुद्धा या ठिकाणी काय होतं, असेक्शुअल रिप्रोडक्शन त्या ठिकाणी घडून येतं. ठीक आहे, युनिसेल्युलर एक पेशी जे आहेत ज्यांच्यामध्ये काय आहे, फक्त सिंगल सेल. मीन्स ऑल ऑपरेशन्स इज कॅरीड आउट बाय जस्ट अ सिंगल सेल. एकाच पेशीद्वारे सगळ्या क्रिया घडवून आणल्या जातात. ठीक आहे, आणि बहुपेशीय जे आहेत मीन्स देर आर लॉट ऑफ सेल्स आर प्रेजेंट इन देयर बॉडी. सो ऐसे भी कुछ है जिनके अंदर असेक्शुअल रिप्रोडक्शन होता है. ठीक आहे, मग आता या ठिकाणी बघा जे युनिसेल्युलर आहेत, कोण आहेत? युनिसेल्युलर. सो युनिसेल्युलरमध्ये आपल्याला जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे यांच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं कसं घडून येतं याबद्दल आपल्याला आता शिकायचं आहे. ठीक आहे, मग यामध्ये आपल्याला पहिला पॉईंट जो शिकायचा आहे तो आहे बायनरी फिशन. काय आहे? बायनरी फिशन. ओके, त्यानंतर आहे मल्टिपल फिशन अँड द थर्ड वन इज देअर बडिंग. दॅट इज कॉल्ड ॲज बडिंग. ओके, आता या ठिकाणी लक्षात घ्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला काय शिकायचं? बायनरी फिशन, मल्टिपल फिशन अँड बडिंग. अँड लाईक दॅट जे आपले मल्टीसेल्युलर आहेत, काय आहेत? मल्टीसेल्युलर. सो यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने कशा म्हणजे कोणकोणत्या प्रकारे असेक्शुअल रिप्रोडक्शन घडून येतं हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ठीक आहे, ज्यामध्ये सर्वात पहिलं आहे तुमचं फ्रॅगमेंटेशन. काय आहे? फ्रॅगमेंटेशन. त्यानंतर 2 नंबर आहे रिजनरेशन. रिजनरेशन. थर्ड आहे बडिंग. सो बडिंग हा जो प्रकार आहे बाळांनो हा युनिसेल्युलरमध्ये पण घडतो आणि मल्टीसेल्युलरमध्ये सुद्धा घडतो. बडिंग नंतर या ठिकाणी आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. त्यानंतर आहे स्पोर फॉर्मेशन. काय आहे? स्पोर फॉर्मेशन.
ठीक आहे. सो असे हे वेगवेगळे असेक्च्युअल रिप्रोडक्शनचे काय आहेत प्रकार आहेत जे आपल्याला म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये कशा प्रकारे असेक्च्युअल रिप्रोडक्शन या ठिकाणी घडून येतं हे आपल्याला डिटेलमध्ये या ठिकाणी शिकायचं आहे. ठीक आहे. आता जनरली बायनरी फिशन जर तुम्ही पाहिलं, ठीक आहे, आता बायनरी फिशनचं आता प्रत्येकाचं एकदा आपण उदाहरण पाहू. आता बायनरी फिशन जे आहे, सो बायनरी फिशन जे आहे हे 3 प्रकारे होतं. किती? 3. एक यामध्ये होतं सिम्पल बायनरी फिशन, सिम्पल बायनरी फिशन, त्यानंतर ट्रान्सवर्स बायनरी फिशन आणि तिसरं आहे लॉन्गिट्युडनल बायनरी फिशन. ओके. आता सिम्पल बायनरी फिशन जे आहे याचं एक्झाम्पल काय सांगतील आपल्याला? अमिबा, त्यानंतर पॅरा, याचं उदाहरण काय सांगतील आपल्याला? पॅरा. ओके. आणि याचं उदाहरण काय सांगतील आपल्याला? युग्लिना. ठीक आहे. त्यानंतर जे मल्टिपल फिशन आहे, काय आहे? मल्टिपल फिशन. सो मल्टिपल फिशनचं उदाहरण आपल्यासमोर काय सांगतील आपल्याला? इट्स ऑल्सो हैपन इन अगेन अमीबा. सो बडिंग जो है आपका वो है ईस्ट. काय? ईस्ट. हा एक फंगस सारखा प्रकार असतो ईस्ट. ठीक आहे. जे तुमचं ब्रेड वगैरे आहे सो त्याच्यावर हा फॉर्म होतो. जे नॉर्मली ब्रेड तुम्ही खातात त्या ब्रेडला जर तुम्ही थोडंसं ओलं केलं आणि 2-3 दिवस 3-4 दिवस जर तसं ठेवलं तर त्याच्यावर एक पांढऱ्या रंगाचा एक असा थर जमा होतो. दॅट इज नथिंग बट ईस्ट. ठीक आहे. आणि जर त्याला तुम्ही मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं बडिंग होताना दिसून येईल. ठीक आहे. मग जसं या युनिसेल्युलरमध्ये जे काही घडून येणारं असेक्च्युअलचे जे काही प्रकार आहेत सो तसेच मल्टीसेल्युलरमध्ये सुद्धा आहे. ठीक आहे. आता फ्रॅगमेंटेशन जे आहे, ठीक आहे, फ्रॅगमेंट का मतलब होता है डिवाइड होना. ठीक आहे. मग फ्रॅगमेंटेशनचं काय उदाहरण सांगतील आपल्याला? बघा बरं. स्पायरो गायरा, काही पण म्हणा. रिजनरेशन जे आहे, काय आहे? रिजनरेशन. सो रिजनरेशनचं उदाहरण आपल्याला सांगाल? प्लॅनेरिया. प्लॅनेरिया ही आहे का? हे आहे प्लॅनेरिया. ओके. बडिंग जे आहे, सो बडिंग इज द हाइड्रा इज द एग्जाम्पल ऑफ बडिंग. ठीक आहे. आता हाइड्रा लुक्स लाइक अ प्लांट बट एक्चुअली इट्स नॉट अ प्लांट. वो प्लांट नहीं है भाई साहब, वो एक ॲनिमल है ना. त्याच्या डोक्यावर जे काही तुम्हाला दिसतंय डोक्यावर, ठीक आहे, दे आर टेंटॅकल्स. उसको क्या कहते हैं? टेंटॅकल्स. सो टेंटॅकल जे आहे हे कम्प्लीटली काय करत असतात? मूवमेंट. नॉगिन डान्स करते ना तुम, उसी तरह से वो काय करतं? ते मूवमेंट करतं. ज्या म्हणजे त्या टेंटॅकल्सच्या मदतीने या ठिकाणी तो हायड्रा काय करतो? इट्स कॅप्चर अ प्रे. भक्ष्याला पकडण्याचा प्रयत्न करतो आणि इंगल्फ करतो. ठीक आहे. त्यानंतर व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन जे आहे याचे आपल्याला बरेचसे उदाहरणं सांगता येतात. ठीक आहे. सो फर्स्ट इज द स्वीट पोटॅटो, ब्रायोफायलम, आणि थर्ड इज द पोटॅटो. ठीक आहे. स्वीट पोटॅटो, रताळं, घेऊ ना रताळं. हां, एकादशी आहे, खाय रताळं, खाय शब्दाना, खाय शेंगदाणे, खाय चिप्स. हां, का? मला उपवास आहे. तर काय बंगरीपणा. त्यानंतर स्पोर फॉर्मेशन जे आहे, सो स्पोर फॉर्मेशनचं जर आपल्याला म्युकर काय सांगता येतं? म्युकर इज द एक्झाम्पल ऑफ स्पोर फॉर्मेशन. ओके. सो बेसिकली या ठिकाणी विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे काय शिकायचं आहे? असेक्च्युअल रिप्रोडक्शन या ठिकाणी शिकायचं आहे की म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारामध्ये कशा पद्धतीने असेक्च्युअली रिप्रोडक्शन घडून येतं हे डिटेलमध्ये आता आपल्याला या ठिकाणी याच्यानंतर पाहिजे. युनिसेल्युलरमध्ये किती प्रकारचं आहे? 3. किती प्रकारचे? 3. बायनरी फिशन, मल्टिपल फिशन, बडिंग. बायनरी फिशन, मल्टिपल फिशन, बडिंग. बायनरी फिशन, मल्टिपल फिशन, बडिंग. बायनरी फिशन, सो बायनरी फिशनचं एक्झाम्पल अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना. ओके. मल्टिपल फिशनचं अमिबा, बडिंगचं ईस्ट. व्हेरी गुड. त्यानंतर जे मल्टीसेल्युलरमध्ये होणारं आहे दॅट फर्स्ट इज द फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, बडिंग,
vegetative propagation and spore formation. First is fragmentation, second is regeneration, third is budding, then vegetative, and last one is the spore formation. फ्रॅगमेंटेशनचं उदाहरण काय सांगतील आपल्याला? स्पायरोगैरा. रिजनरेशनचं प्लॅनेरिया, बडिंग हायड्रा, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन स्वीट पोटॅटो, ब्रायोफायलम पोटॅटो, and spore formation is the म्यूकर. So these all things we have to study detailedly one by one. If you want to write this, write them fast. ओके, तर या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत बायनरी फिशन. ठीक आहे. सो बायनरी फिशनचं एक्झाम्पल आपण पाहिलं अमिबा, अजून पॅरामेशिया, युग्लिना. ओके. सो आता बायनरी फिशन, बाय मीन्स टू, नरी मीन्स पार्ट अँड फिशन मीन्स डिव्हिजन. दोन भागामध्ये काय होणे? विभाजन. मीन्स वन पॅरेंट बॉडी विल ब्रेक डाउन इन टू टू डॉटर सेल्स. सो दैट इज कॉल्ड बाइनरी फिशन. मतलब ऐसे भी आपके सिंपल क्या होने वाला है कि एक पैरेंट बॉडी जर असेल, सो इट विल ब्रेक डाउन अँड कन्वर्ट इन टू टू डॉटर सेल्स. That is called as the binary fission. So in the binary fission there are three examples. One is the amoeba, second is the paramecium, and third one is the euglena. Okay. So now what happened in the amoeba? So you can clearly see here in the structure of amoeba. So what's happening? There is happening first nuclear division. Okay. In the second diagram you can clearly see. So जो तुमचा न्यूक्लियस आहे इट्स गेटिंग इलॉंगेट, हा लंबोलता होत चालला आहे. अँड देन या ठिकाणी काय होतं आहे की हा जो न्यूक्लियस आहे हा कम्प्लिटली काय झाला? टू पार्ट्समध्ये डिवाइड अँड देन सायटोप्लाझमिक डिव्हिजन इज ऑकरिंग देअर अँड टू डॉटर अमिबा इज फॉर्म. सो मीन्स बाय दिस सिम्पल मोड ऑफ डिव्हिजन, सो अमिबा कम्प्लीट देअर असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, दॅट इज कॉल्ड बायनरी फिशन. मीन्स स्वतःच्या बॉडीला तो किती भागामध्ये? दोन भागामध्ये काय करतोय? डिवाइड करतोय. ठीक आहे. मग बायनरी फिशन जे हे तीन पद्धतीने होतं. एक सिंपल बायनरी, सेकंड इज द ट्रान्सवर्स बायनरी फिशन, अँड थर्ड इज द लॉन्गिट्युडनल बायनरी फिशन. सो अमिबा परफॉर्म सिंपल बायनरी फिशन. सो नाउ व्हाई अमिबा परफॉर्म सिंपल बायनरी फिशन? बिकॉज अमीबा डजंट हैव अ स्पेसिफिक शेप. अमीबा आप कैसे भी निकालो. आता हा असा आहे, मी असा जरी काढला तरी हा काय आहे? अमीबा आहे. अमीबा हॅज इरेग्युलर शेप. अमीबाला प्रॉपर शेप नाही. सो अमीबा जो आहे हा अशा पद्धतीने आपण दोन भागात विभाजन करू शकतो. असंही करू शकतो, असंही करू शकतो. इन एनी टाइप इट कॅन डिवाइड इन टू टू पार्ट्स. Okay, so then second example is the paramecium. Means and paramecium is the example of transverse binary fission. Transverse binary fission. Okay. आता पॅरामेशियम मध्ये या ठिकाणी बघा. सो इन द डायग्राम यू कॅन सी हियर. सो द न्यूक्लियर मीन्स एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट अँड न्यूक्लियर पार्ट इज गेटिंग इलॉंगेटेड अँड इन नेक्स्ट डायग्राम इट्स गेटिंग टू डिवाइड इंटू टू इक्वल हाफ्स बाय ट्रान्सफर सेक्शन. आडव्या पद्धतीने का उभ्या पद्धतीने? आडव्या पद्धतीने या ठिकाणी काय होतं आहे बघा की या ठिकाणी या सेलचं काय होतं आहे? डिव्हिजन या ठिकाणी होत आहे. अँड सिम्पली इट ब्रेक्स डाऊन इंटू टू डॉटर पॅरामेशियम सेल अँड दिस टू डॉटर पॅरामेशियम सेल स्टार्ट टू लाईव्ह इंडिपेंडेंटली ॲज पॅरेंट सेल. सो further what will happen? These two daughter paramecium cells will grow up and they will again divide into two daughter cells. So this type of reproduction will occurs continuously. या प्रकारचं जे रिप्रोडक्शन आहे हे सातत्यानं काय होणार? चालूच राहणार. ठीक आहे. मग या ठिकाणी काय होतं आहे की ट्रान्सवर्स बायनरी फिशन या ठिकाणी होते की या ठिकाणी. आणि अमिबामध्ये काय होतं आहे? सिंपल बायनरी फिशन. वाय इट इज कॉल्ड सिंपल बायनरी? बिकॉज अमिबा जो आहे हा कोणत्याही पद्धतीने डिवाइड करू शकतो स्वतःला दोन डॉटर सेलमध्ये. पॅरामेशियम हा ट्रान्सवर्सली करतो म्हणून त्याला काय म्हणतात? ट्रान्सवर्स बायनरी फिशन. अँड द थर्ड वन इज देअर युग्लिना. विच वन इज देअर? युग्लिना. सो इन द युग्लिना परफॉर्म लॉन्गिट्युडनल बायनरी फिशन. आता जो युग्लिना आहे काय आहे? युग्लिना हा थोडासा जरा चालू बकरा आहे. चालू बकरा कसा आहे बघा. आता युग्लिना जो आहे काय आहे? युग्लिना it perform the role of plant also and animal also. Why like animal? So at the mouth part of the euglena,
सो देर इज वन फ्लैजिला लाइक स्ट्रक्चर, एक फ्लैजिला, ये फ्लैजिला की वजह से वो क्या करेगा, मूवमेंट, फ्लैजिला, ठीक है. आणि इन द युग्लिना देर इज ऑल्सो प्रेजेंट क्लोरोप्लास्ट. व्हॉट इज प्रेझेंट हिअर, क्लोरोप्लास्ट. और बाय सब सिम्पली क्लोरोप्लास्ट कुठं उपस्थित असतो, मीन्स प्लांट्समध्ये. कोणामध्ये, प्लांट्समध्ये. म्हणजे युग्लिना जो आहे हा ॲट द सेम टाइम इट शोज द कॅरेक्टर्स ऑफ प्लांट ऑल्सो अँड एनिमल. ठीक है. सो इट्स कॉल्ड एज द प्रोटिस्ट, इसलिए उसको प्रोटिस्ट कहा जाता है. ठीक आहे. मग आता युग्लिना जो आहे, युग्लिना जर आता तुम्ही तुमच्या बुकमधल्या डायग्राममध्ये जर या ठिकाणी व्यवस्थित पाहिलं तर या माउथ पार्टमध्ये तो स्वेलन होतो, नंतर ट्रान्सवर्सली अशा पद्धतीने याचं 2 भागामध्ये या ठिकाणी विभाजन व्हायला लागतं. सिम्पली समथिंग डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकतात, मी रफली काढतोय. ठीक आहे. आणि ट्रान्सवर्सली या ठिकाणी काय होतं, याचं डिव्हिजन त्या ठिकाणी होतं. आणि 2 डॉटर काय, युग्लिना सेल्स आर फॉर्म देअर. डॉटर युग्लिना. ठीक आहे. सो 2 डॉटर युग्लिना आर फॉर्म देअर. आणि ह्या ज्या 2 डॉटर युग्लिना आहे ह्या परत डेव्हलप होऊन काय होतील, दे विल गेट अगेन डिवाइड इन टू 2 डॉटर सेल्स. सो दिस विल हॅपन कंटिन्युअसली. ठीक आहे. सो इन द बायनरी फिशन वी हॅव सीन द 3 types of binary fission: simple binary, transversal binary and longitudinal. So Euglena is the example of the longitudinal binary fission. ठीक आहे. लॉन्गिट्युडनल म्हणजे काय, उभ्या अक्षर आहे की नाही. म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी जे असेक्च्युअल रिप्रोडक्शन आहे युनिसेल्युलरमध्ये घडतं. आणि त्यामध्ये आत्ताशी आपण एक पाहिलं बायनरी फिशन, उद्या आपण पाहणार मल्टिपल फिशन आणि बडिंग. त्यानंतर मल्टीसेल्युलरमध्ये कशा पद्धतीने होतं ते सुद्धा आपण उद्या पाहू. डन. समजलं काही अडचण.